नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश वानखडे पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। नवा दिवस नवा विषय आणि आज सुरू करतोय आपण क्वेश्चन बँक मधील पार्ट 3 आणि आज पाहणार आहोत आपण क्वेश्चन नंबर 5 सी ची आन्सर्स। अगदी डिटेल मध्ये आज आपण आन्सर्स पाहणार आहोत। क्वेश्चन नंबर 5 सी ची क्वेश्चन ची आन्सर्स डिटेल मध्ये पाहण्याचं रीजन काय? बघा, माझा एकमेव एवढाच उद्देश आहे की तुम्ही कुठलंही आन्सर याचा रट्टा मारू नये किंवा ते पाठांतर करू नये, कारण की शक्य नाही इतकी आन्सर्स तुम्ही पाठ करू शकत नाही आणि करू सुद्धा नाही। तर तुम्ही त्याऐवजी प्रत्येक आन्सर नीट समजून जर घेतलं तर ते तुमच्यासाठी जास्त सोयीचं आणि सोपं जाईल। म्हणून आज आपण प्रत्येक क्वेश्चनला समजून घेतो आहोत। तर बघा, क्वेश्चन बँक मध्ये तुम्हाला जवळपास क्वेश्चन नंबर 5C मध्ये क्वेश्चन नंबर 5C कशावर असणार आहे बेटा? बघा, क्वेश्चन नंबर 5A असेल हिस्ट्री ऑफ जॉनरा इंग्लिश नॉवेल, यावर हिस्ट्री ऑफ नॉवेल वर क्वेश्चन नंबर 5A। क्वेश्चन नंबर 5 असेल बेटा टू सर्व विथ लव्ह अँड क्वेश्चन नंबर 5C असेल यस अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज, यावर क्वेश्चन नंबर 5C असणार आहे। तर बघा, आता आपल्याला क्वेश्चन विचारला आहे, एक्सप्लेन हाऊ द ऑथर हॅज मेड यूज ऑफ इंटरनॅशनल डेट लाईन अँड टाइम झोन्स इन हिज नॉवेल। कशा प्रकारे इंटरनॅशनल टाइम झोनचा आणि टाइम लाईनचा यूज ऑथरने आपल्या नॉवेलमध्ये केलेला आहे। तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला आपण आधी पण या विषयावर बोललो आणि आज आपण डिटेलमध्ये बोलतो आहोत की सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला सांगावं लागेल की फिलियस फॉग accepts the challenge of going around the world in 80 days, and then his opponents means the members of Reform Club in England also accept the wager for 20,000 pounds। त्यांच्या मित्रांनीही ती वेजर ॲक्सेप्ट केली होती। इथं आपण इंट्रोड्यूस केलं मुद्द्याला। मग आपण सांगितलं ही स्ट्राइव्ह हार्ड, ही त्याने खूप प्रयत्न केले। कशासाठी? त्याने खूप प्रयत्न करून अनेक ऑब्स्टॅकल्स पार करून तो लंडनला वेळेवर पोहोचला। ही स्ट्राइव्स थ्रू व्हेरियस ऑब्स्टॅकल्स टू रीच लंडन इन टाइम, आणि तो लंडनला वेळेवर पोहोचला सुद्धा, परंतु ही थिंक्स दॅट ही हॅज मिस द डेडलाईन ऑफ 80 डेज। पण त्याला असं वाटलं की त्याने 80 दिवसांची जी त्याला डेडलाईन मिळाली होती ती त्याने क्रॉस केली, त्यामुळे तो वेजर जिंकू शकला नाही असं त्याला वाटलं। बट इन रियालिटी फॉग गेन्स वन मोर डे बिकॉज ही हॅड ट्रॅव्हल्ड कॉन्स्टंटली ईस्टवर्ड। पण काय झालं होतं, ॲक्च्युली त्याला एक दिवस एक्स्ट्रा मिळाला। आणि तो एक दिवस का बरं एक्स्ट्रा मिळाला? कारण इंटरनॅशनल डेट लाईन किंवा टाइम झोन। म्हणजेच नेमकं काय, तर तो कंटिन्युअस कोणत्या साईडला गेला होता? ईस्ट वर्डला प्रवास केल्यामुळं त्याने ईस्टच्या दिशेनं प्रवास केल्यामुळं त्याने 80 वेळा सूर्य पाहिला, म्हणजे त्याच्यासाठी 80 दिवस पूर्ण झाले। पण जी लोक लंडनला होती किंवा रिफॉर्म क्लबला किंवा लंडनला होती त्या लोकांनी मात्र सूर्य फक्त 79 दिवस पाहिला होता। त्यामुळं या फिलियस फॉगसाठी 80 दिवस पूर्ण झाले, परंतु तिथल्या रिफॉर्म क्लबच्या आणि लंडनच्या लोकांसाठी फक्त 79 दिवस झाले होते आणि एक दिवस अजूनही शिल्लक होता। त्यामुळं फिलियस फॉगला असं वाटलं की आपण शर्यत हारलो, परंतु ती शर्यत तो अजूनही हारला नव्हता। कशामुळं? कारण तो ईस्ट वर्डला प्रवास करत गेल्यामुळं त्याला एक दिवस आणखी मिळाला। यालाच म्हटलं आहे इंटरनॅशनल टाइम झोन किंवा इंटरनॅशनल टाइम लाईनचा त्याला उपयोग झाला। ओके, अँड हिज कंपॅनियन पासपोर्टू लर्न्स दॅट देअर जर्नी थ्रू द डिफरंट टाइम झोन्स हॅड गेन्ड देम अ डे। पासपोर्टूच्या सगळ्यात सुरुवातीला लक्षात आलं कधी? जेव्हा तो रेव्हरंडकडे गेला होता। कशासाठी? लग्नासाठी, लग्नाची तारीख बुक करण्यासाठी। तेव्हा तिथे त्याला कळलं की त्यांनी एक दिवस आणखी मिळवला आहे। कशामुळं? डिफरंट टाइम झोन्स मध्ये प्रवास केल्यामुळं। दे रीच्ड लंडन अ डे बिफोर
द डेडलाईन. ॲक्च्युली ते डेडलाईनच्या एक दिवस आधीच लंडनला पोहोचले होते. Thus, the author has aptly used time zones in his novel Around the World in 80 Days. अशा प्रकारे नॉवेलमध्ये रायटरने इंटरनॅशनल टाइम लाईन्स आणि टाइम झोनचा एक खूप जबरदस्त एक यूज केला आहे. त्यामुळे एक सस्पेन्सही क्रिएट झाला आणि त्यामुळे रीडर्सना पकडून ठेवण्यामध्ये किंवा रीडर्सचं जो वाचकांचं जे अट्रॅक्शन असतं ते मिळवण्यामध्ये रायटर यशस्वी झाले. मनी वॉज नेवर अ कन्सर्न फॉर मिस्टर फिलियस फॉक. इट वॉज फॉर ऑनर ही ॲक्सेप्टेड द वेजर. मनी वॉज नेवर अ कन्सर्न फॉर मिस्टर फिलियस फॉक. मिस्टर फिलियस फॉकसाठी पैसा महत्त्वाचा नव्हता. मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आजचं आन्सर तुम्हाला कुठं अवेलेबल होईल बुकमध्ये. काही हरकत नाही, आता बुकमध्ये पण पाहून घ्याल आणि इथं तुम्हाला मी रेडीमेड अवेलेबल करून दिलेलं आहे. सो मनी वॉज नेवर अ कन्सर्न. पैसा मिस्टर फिलियस फॉकसाठी कधीच महत्त्वाचा नव्हता, तर त्याच्यासाठी ऑनर आणि आत्मसन्मान जास्त महत्त्वाचा होता. तर आन्सरची सुरुवात तुम्ही कशी कराल की मिस्टर फिलियस फॉक हॅज द अपॉर्च्युनिटी टू डबल हिज फॉर्च्यून. त्याला त्याचा पैसा डबल करण्याची अपॉर्च्युनिटी होती. बट फॉग्स ॲडव्हेंचरस जर्नी हॅज नथिंग टू डू विथ द मनी. म्हणजेच या वेजरच्या माध्यमातून या बेटच्या माध्यमातून तो त्याची संपत्ती डबल करू शकणार होता, परंतु त्याने ती जी वेजर आहे ही ॲक्सेप्टेड दॅट वेजर नॉट फॉर मनी बट फॉर द सेक ऑफ ऑनर. त्याने ती जी शर्यत लावली होती ती ऑनरसाठी लावली होती, ती पैशांसाठी लावलेली नव्हती. बट फॉग्स ॲडव्हेंचरस जर्नी हॅज नथिंग टू डू विथ मनी. म्हणजे त्याने जी ही जर्नी करण्याचं जे ॲक्सेप्ट केलं होतं ते पैशासाठी ॲक्सेप्ट केलेलं नव्हतं. ही ॲक्सेप्ट्स द वेजर टू प्रिझर्व हिज ऑनर अँड प्रूव्ह हिज वर्थ. स्वतःचं महत्त्व पटवून देण्यासाठी की मी जे करायला बाहेर पडतो ते मी करून दाखवतो, हे तो सिद्ध करण्यासाठी त्यानं ती वेजर ॲक्सेप्ट केली होती. ही वॉन्ट्स टू शो दॅट ही कॅन डू व्हॉट ही सेट्स आउट टू डू. त्याला हे दाखवून द्यायचं होतं की तो जे करायला घराबाहेर पडतो ते तो करून दाखवतो. म्हणजे तो जे ठरवतो ते तो करून दाखवतो. ही स्पेंड्स नियरली ऑल हिज मनी. त्याला जर पैशावर एवढं प्रेम असतं तर त्याने त्याची संपूर्ण संपत्ती, संपूर्ण पैसा त्याने तिथे स्पेंड केला नसता. ही स्पेंड्स नियरली ऑल ऑफ हिज मनी अलॉंग द वे. त्या संपूर्ण प्रवासामध्ये त्याने त्याच्या जवळचे संपूर्ण पैसा, जवळजवळ सर्व पैसा त्याने, नियरली म्हटलेला आहे, जवळजवळ सर्व पैसा त्याने स्पेंड केला. धिस शोज दॅट, यावरून तुम्हाला असं दिसतं फॉर फॉग ऑनर इज मोर इम्पॉर्टंट दॅन मनी. इथं तुम्हाला असं दिसतं की फिलियस फॉकसाठी ऑनर महत्त्वाचा होता पैशांपेक्षा ऑनर जास्त महत्त्वाचा होता. चला पुढे जाऊया. तिसरा क्वेश्चन आहे, फिलियस फॉक्स ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड वॉज फुल ऑफ ॲडव्हेंचर्स अँड सरप्राइजेस. इलिस्ट्रेट्स करा, एक्सप्लेन करा की फिलियस फॉक्सचा जो संपूर्ण प्रवास होता त्या प्रवासामध्ये वेगवेगळे ॲडव्हेंचर्स आले, सरप्राइजेस आले. यस बेटा. तर इथं तुम्हाला लिहायचं आहे की द टायटल अराउंड द वर्ल्ड इन 80 days इट सेल्फ इंडिकेट्स द ॲडव्हेंचर्स इन द नॉवेल. म्हणजेच त्या नॉवेलचं जे टायटल आहे ते टायटलच तुम्हाला सांगतं की या संपूर्ण नॉवेलमध्ये किती ॲडव्हेंचर आणि सरप्राइजेस असतील. कारण अराउंड द वर्ल्ड इन 80 days संपूर्ण जगाची सफर किती दिवसामध्ये? 80 दिवसामध्ये. अगदी या नॉवेलच्या नावातच याच्यामधलं ॲडव्हेंचर किंवा सरप्राइजेस लपलेले आहेत. द नॉवेलिस्ट टेक्स द रीडर टू अ जर्नी ऑफ मेनी हेअर रेझिंग इन्सिडेंट्स. तुम्ही हे नॉवेल वाचताना तुम्हाला अनेक इन्सिडेंट्स पाहायला मिळतात जे हेअर रेझिंग म्हणजे अगदी रोमांच आणणारे आहेत. वाचताना रोमांच क्रिएट करणारे, ॲडव्हेंचर क्रिएट करणारे हेअर रेझिंग इन्सिडेंट्स तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. अनेक एक्साइटिंग, ॲडव्हेंचरस अँड थ्रिलिंग प्लेसेस तुम्हाला पाहायला मिळतील. द जर्नी विथ ट्रेन्स अँड शिप्स अँड ऑन एलिफंट्स अँड ऑल दॅट तुम्हाला सर्व पाहायला मिळेल. टू द सरप्राईज
फॉग विन्स द हार्ट ऑफ ब्युटिफुल अँड चार्मिंग वुमेन इन इंडिया. आणि सोबतच या सर्व ॲडव्हेंचरस च्या थ्रू ही सर्व जर्नी कंप्लीट होत असताना तुम्हाला सरप्राईज वाटेल, कारण जो फिलियस फॉगचा जो मूळ स्वभाव आहे तो आयसोलेशनवाला स्वभाव आहे, तो जास्त आणि प्रिसाईज नेचर आहे. तो अगदी मोजका बोलतो, फार टॉकेटिव्ह नाही आहे, तो प्रिसाईज कमी मोजका बोलणारा आणि फार टू द पॉइंट बोलणारा व्यक्ती आहे. लोकांशी फार जास्त सोशियल बॉन्डिंग न ठेवणारा किंवा सोशल अटॅचमेंट न ठेवणारा व्यक्ती आहे. त्यामुळे म्हटलं आहे की टू द सरप्राईज फॉग विन्स द हार्ट ऑफ ब्युटिफुल अँड चार्मिंग वुमेन इन इंडिया. भारतामध्ये तो एका चार्मिंग लेडीचं मन जिंकतो, म्हणजे तो प्रेमात पडतो. हे आपल्यासाठी सरप्राइजिंग आहे. अँड द डिटेक्टिव्ह अरेस्ट्स फॉग ॲट लिव्हरपूल. आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं की आता तो बेट जिंकणार, तेवढ्यात आणखी एक ट्विस्ट येतो. कहाणी में ट्विस्ट है. तिथं जो डिटेक्टिव्ह फिक्स आहे तो त्याला लिव्हरपूलला अटक करतो आणि पुन्हा आपल्याला वाटतं की नाव ही लॉस्ट दॅट वेजर. आपल्याला असं वाटतं की त्याने ती वेजर आता तो हरला, पण पुन्हा तिथे एक ट्विस्ट येतो. ओरिजिनल जो रॉबर असतो तो पकडला जातो, याला सोडलं जातं आणि शेवटी आपल्याला असं वाटतं की आता तो हरलेला आहे, परंतु पुन्हा त्याला इंटरनॅशनल टाइम झोनमुळे पुन्हा एक दिवस मिळतो आणि तो शर्यत जिंकतो. द ग्रेट सरप्राईज इज दॅट ही कीप्स हिज वर्ड ट्रॅव्हलिंग अराउंड दी वर्ल्ड इन 80 days. तो त्याचा शब्द पाळतो आणि तो शब्द ही कीप्स हिज वर्ड ऑफ ट्रॅव्हलिंग अराउंड दी वर्ल्ड इन 80 days. 80 दिवसामध्ये जगाची सफर करून दाखवण्याचा त्याचा शब्द तो पाळतो आणि जगाचा पूर्ण एक राऊंड मारून येतो फक्त 80 दिवसामध्ये. एक्सप्लेन हाऊ द टाइम गेन्ड ऑफ अ फुल डे इज रिव्हील्ड टू मिस्टर फॉग. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, माझं प्रोत्साहन वाढवण्यासाठी चला एक व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चला पुढे जाऊया. सो एक्सप्लेन हाऊ द टाइम गेन्ड ऑफ अ फुल डे इज रिव्हील्ड टू मिस्टर फॉग. कशा प्रकारे मिस्टर फॉगला माहीत पडलं की त्यांना पुन्हा एक दिवस आणखी मिळालेला आहे. कसं माहीत पडलं बेटा त्यांना माहीत पडलं, त्यांना पासपोर्टूने सांगितलं. पासपोर्टू इज सेंट टू एंगेज अ क्लर्गीमॅन. पासपोर्टू क्लर्गीमॅनना बोलवायला गेला होता किंवा त्याला मॅरेजसाठी लग्नासाठी बुक करायला गेला होता की किंवा एंगेज करायला गेला होता. आणि तिथं गेल्यावर त्याला कळतं की त्याच्याशी बोलताना त्याला कळतं की ज्या दिवशी तो त्या क्लर्गीमॅनला बोलवायला गेला इट वॉज सॅटरडे. पासपोर्टू फाइंड्स आउट दॅट इट इज ॲक्च्युली संडे नॉट मंडे. म्हणजे उद्या संडे आहे, मंडे नाही. त्याला असं वाटतं सुरुवातीला की उद्या मंडे आहे, पण ॲक्च्युली उद्या संडे असतो. आणि त्याला तिथं गेल्यावर माहीत पडतं की आज सॅटरडे आहे आणि उद्या संडे आहे. ती त्याला माहीत पडतं. आणि जेव्हा त्याला माहीत पडतं तसाच तो घरी येतो आणि कुणाला रिव्हील करतो, ती गोष्ट फिलियस फॉगला रिव्हील करतो. ज्या क्वेश्चन्सची आन्सर सोपी आहेत ती आन्सर्स आपण डायरेक्ट तुम्हाला सांगतो आहोत. आणि हो मित्रांनो, तुम्हाला ही संपूर्ण नोट्स मी अवेलेबल करून दिलेली आहे माझ्या ॲपवर. तुम्हाला जर ही नोट्स अजूनही अवेलेबल झाली नसेल तर ही नोट्स मी तुम्हाला माझ्या ॲपवर अवेलेबल करून दिली आहे. थोडं नीट समजून घ्या. ज्या लोकांना अजूनही ॲप नीट यूज करता आलेलं नाही आहे तर बघा, नीट समजून घ्या की मी या माझ्या ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या लिंकला क्लिक करायचं आणि तुम्हाला माझं ॲप डाउनलोड करून घ्यायचं आणि इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. तुम्हाला ॲपचा इंटरफेस असा दिसेल आणि त्या ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बॅचेसच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तुम्ही बॅचेसच्या ऑप्शनला क्लिक केलं की तुमच्यासमोर हा इंटरफेस येईल. तुम्ही कुठलीही बॅच जॉईन करायच्या आधी तिथं ब्लँक येईल, तेव्हा तुम्हाला या प्लसला क्लिक करायचं आहे. तुम्ही या प्लसला क्लिक केलं की तुमच्यासमोर एक बॅच कोड विचारला जाईल. तुम्हाला तिथं बॅच कोड टाकायचा आहे. हा बॅच कोड काय टाकायचा तर बॅच कोड टाकायचा आहे 3 इंग्लिश. बॅच कोड टाकायचा आहे 3 इंग्लिश. तुम्ही हा बॅच कोड टाकला की मला रिक्वेस्ट येईल. मी ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली की तुम्ही बॅचमध्ये
बॅचमध्ये ॲडमिट व्हाल किंवा बॅचमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व व्हाल. ठीक आहे. आणि एकदा तुम्ही बॅचमध्ये जॉईन झाले की बॅचमध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्हाला या वरच्या लाईनमध्ये सर्व ऑप्शन्स पाहायला मिळतील. यामध्ये तुम्हाला व्हिडिओचं ऑप्शन दिसेल, यामध्ये तुम्हाला टेस्टचं ऑप्शन दिसेल, यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लासेसचं ऑप्शन दिसेल. तर नोट्स तुम्हाला कुठं पाहायचे आहेत, तर नोट्स पाहण्यासाठी तुम्ही स्टडी मटेरियलमध्ये जायचं आणि स्टडी मटेरियलमध्ये तुम्हाला सर्व नोट्स अवेलेबल आहेत. क्वेश्चन बँकचे सोल्युशन तिथं अवेलेबल करून दिले आहेत. रायटिंग स्किल असू द्या किंवा क्वेश्चन बँकची PDF असू द्या किंवा नॉवेल सेक्शनमधल्या नॉवेल सेक्शनमधले काही PDFs असू द्या, या सर्व PDFs तुम्हाला तिथं अवेलेबल करून दिल्या आहेत. काही अवेलेबल झाल्या आहेत आणि काही लवकरच अवेलेबल होतील. ठीक आहे. व्हिडिओच्या सेक्शनमध्ये गेलं की तुम्हाला सर्वचे सर्व व्हिडिओ एका ठिकाणी अवेलेबल आहेत. सो तुम्ही जर अजूनही ॲप डाउनलोड केलं नसेल तर लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे, लिंकवर जायचं आणि ॲप डाउनलोड करून घ्यायचं. आणि जर काही इश्यूज असतील तर मला कॉल करा. मी माझा नंबर तुम्हाला खाली जी बॉटमला लाईन आहे त्या लाईनमध्ये तुम्हाला मी खाली नंबर दिलेला आहे. चला स्टार्ट करूया, पुढे जाऊया. तर काय करायचं, ही नोट्स तुम्हाला PDF फॉर्ममध्ये अवेलेबल असेल आपल्या ॲपवर आणि ही नोट्स तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये प्रत्येक क्वेश्चन समजून घ्यायचा आहे. जो क्वेश्चन सोपा आहे तो आपण स्पीडनं घेऊ आणि जो क्वेश्चन तुम्हाला थोडा कॉम्प्लिकेटेड वाटतो तो आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे की पासपोर्टू स्टेशन्स हिमसेल्फ आउटसाइड फिलियस डोर. का बरं पासपोर्टूने स्वतःला तिथं थांबवून घेतलं होतं किंवा का बरं तो तिथं थांबला होता, तर पासपोर्टू आणि ऑवडा या दोघांनाही काळजी पडली होती. पासपोर्टू स्टेशन्स हिमसेल्फ आउटसाइड फिलियस फॉक्स डोअर बिकॉज ही वॉन्ट्स टू कीप वॉच ऑन हिज मास्टर. कारण त्याला त्याच्या मास्टरवर नजर ठेवायची होती. कारण त्याला असं वाटलं की मिस्टर फिलियस confined himself as he thought he did not reach London in time and lost the wager. कारण because he was sad, he was depressed आणि त्यामुळं फिलियस फॉगने स्वतःला कन्फाइंड हिमसेल्फ कशामध्ये, आपल्या रूममध्ये त्याने स्वतःला कन्फाइंड करून घेतलं होतं. अँड पासपोर्टू न्यू दॅट, पासपोर्टूला माहीत होतं, त्यानं ते ऐकलं होतं की इंग्लिशमॅन गवर्न्ड बाय अ फिक्स आयडिया समटाइम्स रिसॉर्ट टू डेस्परेट एक्सपेडियंट ऑफ सुसाईड. कारण त्यांना ऐकलं होतं की इंग्लिशमॅन हे कधी कधी सुसाईड करण्यासाठी प्रोत्साहित किंवा सुसाईड करण्यासाठी ते बरेचदा प्रोत्साहित होतात किंवा सुसाईड करतात. ही थिंक्स दॅट फॉक मे डू दॅट. त्याला असं वाटलं होतं की फॉक्स सुद्धा अशा प्रकारे सुसाईड करू शकतो. त्यामुळं पासपोर्टू वॉन्ट्स टू अवॉइड द सिच्युएशन. त्याला ती सिच्युएशन टाळायची होती. म्हणजेच त्याला आपल्या मालकाचा, आपल्या मास्टरला सुसाईड करू द्यायचं नव्हतं. त्यामुळं तो ही रिमेन्स आउटसाइड फिलियस डोअर विदाउट फॉक्स नॉलेज. त्यामुळं तो तिथं थांबला होता. त्याला न कळू देता तो तिथं थांबला होता. पासपोर्टू ब्लेम्स हिमसेल्फ फॉर द मिसफॉर्च्यून ऑफ हिज मास्टर. पासपोर्टू स्वतःला त्याच्या मास्टरच्या त्या संपूर्ण जे तिथं काही घडलं होतं किंवा जे फेल्युअर त्याला आलं होतं किंवा ती वेजर तो हरला होता यासाठी पासपोर्टू स्वतःला ब्लेम करत होता. का बरं रे? कारण पासपोर्टूला असं वाटत होतं की मला माहिती असल्यानंतर सुद्धा, कारण त्याला माहिती होतं की फिक्स हा काय आहे, डिटेक्टिव्ह आहे, त्याला आधीच कळलं होतं. तर त्याला माहीत असून सुद्धा त्याने ती गोष्ट ही डिडंट रिव्हील दॅट ट्रूथ टू हिज मास्टर. आणि त्याला असं वाटतं की इफ ही हॅड वॉर्न्ड हिज मास्टर, जर त्याने त्याच्या मास्टरला वॉर्न केलं असतं तर हिज मास्टर वुड हॅव गिवन प्रूफ ऑफ हिज इनोसन्स. त्याने त्याच्या स्वतःच्या इनोसन्सचं काहीतरी प्रूफ दिलं असतं आणि त्याला फिक्सला कुड नॉट हॅव ट्रॅव्हल्ड विथ फॉग टू अरेस्ट हिम. आणि कदाचित जर त्याला आधी माहिती पडलं असतं तर त्याने फिक्सला आपल्यासोबत प्रवास करू दिला नसता किंवा दुसरं काहीतरी घडलं असतं. त्यामुळं तो स्वतःला त्या सर्व गोष्टींसाठी ब्लेम करत आहे. त्यानंतर कम्पेअर द रिमोर्स
Compare the remorse in the minds of Mr. Phileas Fogg and Auda for seeming failure of his venture. का बरं आणि का बरं ते आणि काय रिमोर्स करत आहेत, ते काय पश्चाताप करत आहेत, पश्चाताप करत आहेत. कंपेअर द पश्चाताप इन द माइंड्स ऑफ मिस्टर फॉग अँड ऑदा. फॉग अँड ऑदा यांच्या मनामधील जो पश्चाताप आहे तो तुम्ही कंपेअर करा. दोघांच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे. तर ऑदाला असं वाटतं की मला वाचवणारा माझा प्रोटेक्टर, ज्यानं मला रेस्क्यू केलं, ज्यानं मला वाचवलं, इतक्या वाईट कंडिशनमधून वाचवलं, त्याच्या या लेट होण्याला मी जबाबदार आहे असं तिला वाटत होतं. आणि ऑदाला मी माझ्या भरोशावर एवढ्या दूर आणलं, परंतु मी तिला आता माझ्याकडे तेवढे पैसेच नाहीत किंवा मी आता सुखी नाही. मी तिला जेव्हा आणलं तेव्हा मी सुखी होतो, आता माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत, त्यामुळं तो रिग्रेट फील करत आहे, रिमोर्स फील करत आहे. सो दे बोथ हॅव फिलिंग्स ऑफ रिमोर्स इन देअर माइंड. दोघांच्याही मनामध्ये पश्चातापाची भावना होती. फॉग फील्स सॉरी दॅट ही ब्रॉट ऑदा विथ हिम व्हेन ही वॉज रिच. त्याने ऑडाला कधी आणलं होतं, जेव्हा तो श्रीमंत होता. अँड ही वॉन्टेड हर एक्झिस्टंट वुड हॅव बीन फ्री अँड हॅपी. त्याला असं वाटलं होतं की ती माझ्यासोबत लंडनला आल्यानंतर अत्यंत सुखी होईल, हॅपी होईल. बट ही इज रियून्ड नाव. पण आता तो काय झाला आहे, तो पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे, तो गरीब झाला आहे. त्यामुळं त्याला असं वाटतं की मी त्या मुलीला आणलं, इथपर्यंत आणलं, पण मी तिला या सर्व गोष्टी प्रोव्हाइड करून देऊ शकत नाही. आणि ऑडाला असं वाटत होतं की त्याने मला रेस्क्यू केलं, त्याने मला वाचवलं, कदाचित ही कुड हॅव वन द वेजर. जर त्याने मला वाचवलं नसतं तर त्याचा वेळ वाचला असता आणि एक दिवस तो आधी पोहोचू शकला असता असं तिला वाटतं. त्यामुळे तिच्या मनामध्ये ते दुःख आहे. त्यानंतर एक्सप्लेन द स्ट्रेस ऑन द माइंड ऑफ Fogg after returning from world tour at Savile Row. Explain the stress in the minds of Fogg. फॉगच्या मनामधला स्ट्रेस तुम्हाला सांगायचा आहे की नेमका फॉगच्या मनामध्ये काय स्ट्रेस आहे. एक्सप्लेन द स्ट्रेस ऑन द माइंड ऑफ फॉग आफ्टर रिटर्निंग फ्रॉम वर्ल्ड टूर ॲट सॅव्हिल रो. जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याच्या मनामध्ये एक प्रकारची एक स्ट्रेस होता, कारण तो पहिल्यांदा हरला होता आणि त्याने त्याची संपूर्ण संपत्ती या पणाला लावली होती. आणि फक्त संपत्तीचा प्रश्न नव्हता, फक्त पैशांचा प्रश्न नव्हता, आता प्रश्न होता त्याच्या कशाचा, आत्मसन्मानाचा, ऑनरचा प्रश्न होता. तर आफ्टर रिटर्निंग फ्रॉम वर्ल्ड टूर ॲट सॅव्हिल रो, त्याच्या घराचा ॲड्रेस आहे. He did not open the window and doors. No appearance of change was visible. तिथे आल्यानंतर अगदी सर्व काही शांत होतं, सर्व काही शांत होतं. He bore his misfortune with calmness. अगदी शांत, अगदी शांत. तो त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची शांतता होती आणि कुठल्याच प्रकारचं एक्सप्रेशन त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं. ही कन्फाइंड हिमसेल्फ इन हिज रूम. त्याने स्वतःला त्या रूममध्ये बंद करून घेतलं. ही कुड नॉट स्लीप थ्रू आउट द नाईट. तो रात्रभर झोपू शकला नाही. ही डिड नॉट टेक हिज ब्रेकफास्ट अँड डिनर. ना ब्रेकफास्ट घेतला ना डिनर घेतलं. ही ब्युरीड हिमसेल्फ इन सेटिंग द अफेअर्स राईट. आणि तो त्या संपूर्ण रूमला व्यवस्थित करण्यामध्ये लागला, परंतु ॲक्च्युअली तो डिस्गाईज करत होता. तो खऱ्या अर्थानं फक्त एक दाखवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु आतून तो पूर्णतः डिप्रेस झाला होता, खचलेला होता. नरेट द हॅपनिंग ॲट रिफॉर्म क्लब ऑन द 18th डे ऑफ द वेजर. 9th क्वेश्चन पहा बेटा. या 9th क्वेश्चन मध्ये तुम्हाला रिफॉर्म क्लब मध्ये त्या दिवशी काय काय झालं हे सांगायचं आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला जर नीट ते पूर्ण जर नॉवेल समजलं असेल तर अत्यंत इंटरेस्टिंग इन्सिडेंट घडला होता. म्हणजे तुम्हाला अगदी 4-5 ओळीमध्ये पूर्ण एक्सप्लेन करायचं आहे. काय सांगायचं आहे की नेमकं त्या दिवशी त्या रिफॉर्म क्लबला काय काय घडलं. खूप जबरदस्त सीन रायटरने एक्सप्लेन केला आहे किंवा ऑथरने एक्सप्लेन केला आहे. द 5 क्लब मेंबर्स अवेटेड मिस्टर फॉग ॲट रिफॉर्म क्लब.
ते 5 मेंबर्स, त्यांना अँटागॉनिस्ट म्हटलेलं आहे, ते 5ही मेंबर्स रिफॉर्म क्लबला, फक्त 5 मेंबर्स नव्हे तर खूप मोठी लोक, तिथे तुम्हाला एक मेजॉरिटी दिसेल की खूप लोक रिफॉर्म क्लबला मिस्टर फॉग यांची वाट पाहत होते. 80व्या दिवशी they were excited about winning the wager as they were sure Mr. Fogg would not reach there in time. तिथं प्रत्येक जण एक्साइटमेंट मध्ये होता आणि ही 5 मेंबर्स जी होती रिफॉर्म क्लबची, जी अँटागोनिस्ट आहेत, ज्यांनी ती शर्यत लावली फिलियस फॉग सोबत, ती 5ही जण एक्साइटेड होती कारण त्यांना जवळजवळ कन्फर्म झालं होतं की मिस्टर फॉग आता वुड नॉट रीच देअर इन टाइम, आता ते वेळेवर पोहोचू शकणार नाहीत. थॉमस फ्लॅनगन इन्क्वायर्ड अबाउट द अरायवल ऑफ लास्ट ट्रेन, त्यांनी शेवटच्या ट्रेन किती वाजता आली हे चेक केलं आणि त्यावर ते कन्फर्म झाले की आता ते येऊ शकणार नाहीत, फिलियस फॉग आता पोहोचू शकणार नाहीत. दे वर कॉन्स्टंटली लुकिंग ॲट द क्लॉक, आणि आता ते शेवटच्या क्षणाची वाट पाहत आहेत, अगदी शेवटचा क्षण आहे आणि आता अगदी ते शर्यत जिंकतील आणि फिलियस फॉग शर्यत हारेल, तर अगदी दे काउंटेड द सेकंड, प्रत्येक सेकंद ते मोजत होते आणि अगदी 55th सेकंडला अ लाऊड क्राय वॉज हर्ड अँड फॉलोड बाय अप्लॉज. तेवढ्यात अगदी 55th सेकंडला काय झालं तर फिलियस फॉग यांची एंट्री झाली आणि अगदी काही सेकंदाने फिलियस फॉग ती वेजर जिंकले. And Phileas Fogg appeared before the pendulum beat at the 16th second. He put his promise of traveling the world in 80 days. त्यांनी त्यांचं प्रॉमिस पूर्ण केलं होतं, ही कंप्लीटेड हिज प्रॉमिस आणि ते शर्यत जिंकले होते. अशा प्रकारे जबरदस्त तो सीन ऑथरने क्रिएट केला आहे. आपल्याला तो सीन वाचताना फार मजा येते. तुम्हाला किती मजा आली मला माहिती नाही, परंतु आम्हाला फार मजा आलेली आहे. चला पुढे जाऊया. बघा, देर वॉज नो जनरल ॲग्रीमेंट अबाउट मिस्टर फॉग सक्सेस इन द अपोनंट. अपोनंट जेवढी अपोनंट लोक होती, ती जी अँटागोनिस्ट आहेत किंवा ती जी लोक आहेत, तीच लोक अपोनंट नाहीत, तर तिथं तुम्हाला पाहायला मिळेल की अनेक लोक आहेत ज्यांनी या वेजरच्या फेवरमध्ये आणि ज्यांनी या वेजरच्या अगेन्स्टमध्ये अनेक वेगवेगळ्या बेट्स लागल्या आहेत. अनेक लोकांनी तिथं वेगवेगळ्या बेट्स लावल्या आहेत आणि तिथं अगदी काही लोकांनी पैशांच्या सुद्धा शर्यती लावल्या आहेत. म्हणून अनेक लोक फेवरमध्ये आहेत आणि अनेक लोक अपोनंट आहेत. तर इथं म्हटलं आहे की देअर वॉज नो जनरल ॲग्रीमेंट अबाउट मिस्टर फॉग सक्सेस इन द अपोनंट. म्हणजेच प्रतिस्पर्ध्यांमध्ये ती जी 5 रिफॉर्म क्लबची त्याची मित्र होते, जी अपोनंट आहेत आता, त्यांच्यामध्ये काय नव्हतं, जनरल ॲग्रीमेंट नव्हतं, एकमत नव्हतं किंवा लोकांमध्ये एकमत नव्हतं. देअर वॉज नो जनरल ॲग्रीमेंट अबाउट मिस्टर फॉग सक्सेस. द न्यूज ऑफ द बेट स्प्रेड थ्रू द रिफॉर्म क्लब अँड गॉट इन टू द पेपर थ्रू आउट इंग्लंड. संपूर्ण इंग्लंडमध्ये त्या वेजरची चर्चा होती. द टूर ऑफ द वर्ल्ड वॉज टॉक्ड अबाउट, एव्हरीवन वॉज टॉक्ड अबाउट, एव्हरी पेपर वॉज टॉक्ड अबाउट, डिस्प्युटेड अँड आर्ग्यूड बाय मेनी. अनेक लोक याबद्दल डिस्कशन करत होते, डिस्प्यूट सुरू होते, आर्ग्युमेंट सुरू होत्या, म्हणजे संपूर्ण लंडनमध्ये याची चर्चा होती. सम टूक द साइड ऑफ मिस्टर फॉग, काही लोकांनी मिस्टर फॉगची साइड घेतली, बट अ लार्ज मेजॉरिटी वॉज अगेन्स्ट हिम. पण एक लार्ज अमाउंट ऑफ पीपल वॉज अगेन्स्ट हिम. डिस्प्यूट्स, discussions and transactions were going on. Disputes, discussions and transactions म्हणजेच वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळी लोक या शर्यतीच्या अपोजमध्ये आणि फेवरमध्ये डिस्प्यूट किंवा डिस्कशन सुरू होतं किंवा कुठं कुठं तर बेट सुद्धा लावलेले होते, त्यामुळे ट्रान्झॅक्शन सुद्धा सुरू होते. ऑल द पीपल who were in favor and against were waiting anxiously. Everyone was waiting for the result of that wager anxiously. Then 11th 11वा क्वेश्चन. मला होप आहे की तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन नीट समजत असेल, समजून राहिला असेल, आणि जर तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन नीट समजत नसेल तर प्लीज मला कॉल करा आणि तो क्वेश्चन नीट माझ्याकडनं समजून घ्या, किंवा
ॲपवर मी तुम्हाला या सर्वांची PDF अवेलेबल केली आहे. पुन्हा पुन्हा याला वाचा आणि तरी नाही समजलं तर निश्चितपणे टेलिग्राम ग्रुपला, व्हॉट्सॲप ग्रुपला किंवा मला पर्सनल मेसेज करून तुम्ही तुमचा प्रश्न मांडू शकता. पहा बेटा, पुढे जाऊया. नरेट द हॅपनिंग ॲट द प्रिझन वेअर फॉग वॉज केप्ट अंडर अरेस्ट. नरेट द हॅपनिंग. आता आपण पाहिलं की रिफॉर्म क्लबला जेव्हा तो जिंकला तेव्हा नेमकं काय झालं होतं. आता तुम्हाला इन्सिडेंट नरेट करायचा आहे त्या प्रिझनचा. त्या प्रिझनमध्ये नेमकं काय झालं किंवा लिव्हरपूलला नेमकं त्या कस्टम हाऊसच्या प्रिझनमध्ये काय झालं होतं. तर तुम्हाला पहिलं सेंटेन्स काय लिहावं लागेल की त्याला आधी अरेस्ट केलं. अरेस्ट केल्यावर तिथं ही दोघं जी मंडळी आहेत त्याचे जे कंपॅनियन आहेत त्याची वाट पाहत थांबले आणि नंतर त्यांच्या मनामध्ये काय सुरू होतं आणि आपल्या फिलियस फॉगच्या मनामध्ये काय सुरू होतं हे तुम्हाला तिथं मांडावं लागेल. सो डिटेक्टिव्ह फिक्स अरेस्टेड फॉग अँड केप्ट हिम इन प्रिझन इन लिव्हरपूल. पहिलं सेंटेन्स की डिटेक्टिव्ह फिक्सने त्याला अरेस्ट केलं आणि त्याला लिव्हरपूलच्या प्रिझनमध्ये ठेवलं. थिंकिंग दॅट ही वॉज अ बँक रॉबर. आणि का बरं ठेवलं? कारण त्याला असं वाटलं की तो बँक रॉबर आहे म्हणून त्याला तिथं ठेवण्यात आलं. हा त्याचा गैरसमज होता, ही वेगळी गोष्ट. औडा वॉज थंडरस्ट्रक. औडा वॉज थंडरस्ट्रक अँड पासपोर्टू वेप्ट. औडाला काय करावं काहीही कळत नव्हतं. हिज माइंड वॉज टोटली चोक्ड अँड पासपोर्टू वेप्ट. असं म्हटलंय की त्याचे डोळे आंधळे, ब्लाइंड होईपर्यंत तो रडला, म्हणजे तो खूप रडला. डिस्पाइट कोल्ड. अगदी थंडी असून सुद्धा दोघेचे दोघे रिमेन टू वेट मिस्टर फॉग. त्यांनी मिस्टर फॉगची वाट पाहिली अगदी बाहेर. ते कुठंच गेले नाही, त्या प्रिझनच्या बाहेर थांबून त्यांनी त्याची वाट पाहिली. मिस्टर फॉग सीटेड मोशनलेस. आणि आता प्रिझनच्या आतमधलं चित्रण दाखवलेलं आहे की मिस्टर फॉग सीटेड मोशनलेस, काम अँड विदाउट अँगर. चेहऱ्यावर अँगरचं एक्सप्रेशन नव्हतं, मोशनलेस आणि अगदी काम तो बसलेला होता. मिस्टर फिलियस फॉग बसलेले होते अपॉन दी वुडन बेंच. ॲट 33 past 2. At 33 past 2, Fix disclosed that the real robber had been arrested and he sets Mr. Fogg free. आणि तो मिस्टर फॉगला सोडून देतो. इथं तुम्हाला काय पाहायला मिळतं की तिथं जे जे काही घडलं ते आपण सर्व इथं 5-6 लाईन्समध्ये अगदी शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं आहे की तिथं नेमकं काय काय घडलं. डिटेक्टिव्ह फिक्सने त्याला अरेस्ट केलं. त्या दोघांनी त्यांची वाट, औडा आणि पासपोर्टून त्याची वाट पाहिली. मिस्टर फिलियस फॉग वुडन बेंचवर अगदी मोशनलेस, काम आणि विदाऊट एनी अँगर बसलेले होते. आणि अगदी फिक्सला माहिती पडलं की ओरिजिनल जो रॉबर आहे त्याला पकडला गेलं, त्यामुळं फिक्सने त्यांना सोडून दिलं. ही सेट मिस्टर फॉग फ्री. हे सर्व घडलं कुठं? हे सर्व घडलं यस लिव्हरपूल येथील प्रिझनमध्ये घडलं. चला पुढचा मुद्दा. चला बेटा पटापट पुढचा मुद्दा. 12th नंबरचा क्वेश्चन आहे. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल जस्टिफाय इन द लाईट ऑफ द एक्सट्रॅक्ट फ्रॉम द नॉवेल अराउंड द वर्ल्ड इन 80 days. अंत भला तो सब भला. शेवट चांगला, शेवट गोड तर सर्व गोड. म्हणजेच तुम्हाला इथं काय सांगायचं आहे? तुम्हाला सांगायचं आहे की या पूर्ण नॉवेलचा एंड हा गोड झाला, म्हणजे शेवट चांगला झाला. ठीक आहे, या नॉवेलचा एंड चांगला झाला. पण या नॉवेलचा एंड चांगला झाला हे सांगताना तुम्हाला हे सांगावं लागेल ना की जी सुरुवात झाली, सुरुवातीला, कारण डायरेक्ट एंड चांगला झाला का नाही, तो एंड होण्यासाठी त्याने सुरुवातीपासनं तर त्या एंडपर्यंत, शेवटपर्यंत त्याला कोणकोणत्या प्रॉब्लेम्सचा सामना करावा लागला. आणि जेव्हा शेवट गोड झाला, शेवट चांगला झाला, तेव्हा तो हे सर्व जुनी जी दुःख झाला तो विसरला. त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला त्याला जे ऑब्स्टॅकल्स पार करावे लागले, तुम्हाला त्याची चर्चा करावी लागेल. तर बघा, मिस्टर फिलियस फॉग इज अन ऑनरेबल अँड कंपॅशनेट पर्सन. अगदी तो ऑनरेबल आहे अँड ही accepted that wager just only for the sake of honor. He was honorable or he is honorable and compassionate. Compassionate सुद्धा आहे. त्याने त्या लेडीला, औडाला रेस्क्यू केलं होतं.
कुठलाही परिचय नसताना स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याने तिला रेस्क्यू केलं होतं. अँड ही वॉन्ट्स टू विन द वेजर ऑफ गोईंग अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. आणि त्याने ही वॉन्ट्स टू विन द वेजर ऑफ गोईंग अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. ही स्ट्राइव्स थ्रू व्हेरियस ऑब्स्टॅकल्स. तुम्हाला दिसत असेल द सेम लाईन हॅज बीन यूज्ड अर्लियर. आपण एका क्वेश्चनमध्ये ही सेम लाईन वापरलेली आहे. हो बेटा, तुम्हाला अगदी मूळ कॉन्सेप्ट पकडून ठेवायची आहे आणि अनेक सेंटेन्सेस तुम्हाला एका क्वेश्चनमधून दुसऱ्या क्वेश्चनमध्ये वापरता येतील. ही ट्रिक आहे. तुम्हाला पाठांतर करायचं नाही, तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि एकदा का तुम्ही जर समजून घेतलं तर तुम्हाला कुठलाही क्वेश्चन अगदी चुटकीसरशी तुम्ही तो क्लिअर करू शकता. म्हणून समजून घ्या प्रत्येक प्रश्नाला. तर बघा, ही स्ट्राइव्स थ्रू व्हेरियस ऑब्स्टॅकल्स, सॉल्व्स कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स, फेसेस मेनी चॅलेंजेस. म्हणजे त्यांनी नेमकं काय काय केलं, त्यांनी सर्व प्रॉब्लेम्स जे फेस केले ते सांगावे लागतील ना. मग त्यांनी काय काय केलं? त्यांनी व्हेरियस ऑब्स्टॅकल्सला पार केलं, त्यांनी अनेक कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स सॉल्व्ह केले, त्यानंतर फेसेस मेनी चॅलेंजेस, अनेक चॅलेंजेस फेस केले. आणि हे सर्व करून ते लंडनला म्हणजेच लिव्हरपूलला पोहोचले. वेन ही इज अबाउट टू रीच लंडन अँड विन द वेजर. अगदी ते जेव्हा लिव्हरपूलला पोहोचणारच होते आणि शर्यत जिंकणारच होते, ही इज अरेस्टेड बाय फिक्स. फिक्सने त्यांना अरेस्ट केलं. बट जस्टिस इज डन अनएक्सपेक्टेडली इन द एंड. पण शेवटी अगदी शेवटच्या क्षणाला जस्टिस इज डन म्हणजेच न्याय झाला. शेवटच्या क्षणाला न्याय झाला. अँड ही हॅड गेन्ड वन मोर डे व्हेन क्रॉसिंग द इंटरनॅशनल टाइम लाईन. इंटरनॅशनल टाइम लाईनमुळे त्यांना पुन्हा एक दिवस मिळाला. आणि शेवटी काय झाला? इन द एंड ही विन्स द वेजर. इन द एंड ही विन्स द वेजर. शेवटी ते शर्यत जिंकले. शेवटच्या क्षणाला ते शर्यत जिंकले. नॉट ओनली वेजर बट अ चार्मिंग वुमन. फक्त ते शर्यतच जिंकले नाही तर ते चार्मिंग विमेन म्हणजेच त्यांच्या आयुष्यामध्ये एक सुंदर विमेन सुद्धा आली, हू मेड हिम हॅपीएस्ट ऑफ मॅन. सो वी कॅन से दॅट ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. त्यांच्या आयुष्यामध्ये अशी एक लेडी आली जिने त्यांना हॅपीएस्ट ऑफ मॅन म्हणजे खूप खुश केलं, अगदी त्याला समृद्ध केलं असं म्हणू शकतो आपण. अँड त्यामुळं सो वी कॅन से दॅट ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. ज्याचा शेवट गोड होतो ते सर्व काही चांगलं होतं असं म्हटलेलं आहे. खूप छान. चला बेटा, शेवटचा क्वेश्चन घेऊ. आणि या शेवटच्या क्वेश्चनपर्यंत म्हणजेच तुम्ही आतापर्यंत जर व्हिडिओला पाहत आहात आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर हे चुकीचं आहे. कारण मी अगदी एक्झामच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्यासोबत असणार आहे. आणि तुम्हाला जर प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत नसेल तर तुम्ही अगदी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूनं दिलेल्या जो बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा आणि तिथं जो ऑलचा ऑप्शन आहे त्या ऑलच्या ऑप्शनला क्लिक करा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक नोटिफिकेशन मिळेल. आता या शेवटच्या महिन्यामध्ये प्रत्येक नोटिफिकेशन मिळणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की जवळपास दर 2 दिवसानंतर एक किंवा दररोज एक व्हिडिओ अपलोड होणार आहे. त्यामुळं काळजी घ्या आणि नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा. चला शेवटचा क्वेश्चन घेऊया. विनिंग द हार्ट इज प्रेफर्ड टू द विनिंग ऑफ वेजर. विनिंग द हार्ट म्हणजे नॉवेलमध्ये तुम्ही जर नॉवेलचा आउटकम पाहिलं तर तुम्हाला असं वाटतं का विनिंग द हार्ट इज प्रेफर्ड टू विनिंग द वेजर, की शर्यत जिंकण्यापेक्षा मन जिंकणं हे या नॉवेलमध्ये जास्त महत्त्वाचं मानलं गेलं? निश्चितपणे या नॉवेलमध्ये शर्यत जिंकणं जास्त महत्त्वाचं होतं की मन जिंकणं? तर सगळ्यात पहिला मुद्दा तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ही ॲक्सेप्टेड दॅट वेजर नॉट फॉर मनी बट फॉर द सेक ऑफ हिज ऑनर. अगदी. आणि त्याने शर्यत जिंकली. फक्त शर्यत जिंकली का? नाही, त्याने शर्यत तर जिंकलीच पण शर्यतीच्या सोबत त्याने मन सुद्धा जिंकलं. एका लेडीचं मन जिंकलं, रीडर्सचं मन जिंकलं आणि सोबतच त्याने पासपोर्टू आणि फिक्स यांना सुद्धा त्यांच्या त्या वेजरच्या पैशाचा हिस्सा दिला. त्यामुळं त्याने त्यांची सुद्धा मनं जिंकली. म्हणजेच शेवटी या नॉवेलमध्ये त्यांनी सर्वांची मनं जिंकली आहेत. तर बघा, ही स्ट्राइव्स थ्रू व्हेरियस ऑब्स्टॅकल्स,
सॉल्व्स कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स, फेसेस मेनी चॅलेंजेस अँड विन्स द वेजर. कुठून घेतलं सेंटेन्स बघा, अगदी पहिलेच्या सुरुवातीच्या क्वेश्चन मधूनच आपण पुन्हा आन्सर मधूनच पुन्हा आपण हे सेंटेन्स घेतलं. सेम सेंटेन्स आपण अनेकदा वापरू शकतो. त्याने अनेक ऑब्स्टॅकल्स क्रॉस केले, कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, अनेक गोष्टी चॅलेंजेस त्यांनी फेस केले आणि त्याने शर्यत जिंकली. ही इज रिच अगेन, तो पुन्हा श्रीमंत झाला. बट मोर इम्पॉर्टंटली ही हॅज वन द हार्ट ऑफ ऑडा. त्याने फक्त शर्यत जिंकली नाही, पण त्यापेक्षा महत्त्वाचं आहे ही हॅज वन द हार्ट ऑफ ऑडा, अ चार्मिंग गर्ल. फक्त तिचंच नव्हे, इथं मी एक गोष्ट आणखी ॲड करायला हवी होती जी तुम्ही ॲड कराल, की त्याने आपल्या वेजरमधील मिळकतीचा पैसा फिक्सला आणि पासपोर्टूला देऊन त्याने त्यांची सुद्धा मनं जिंकली. तोही मुद्दा यायला पाहिजे. बाय द एंड ऑफ द ट्रिप, आणि ट्रिपच्या शेवटी ही रिकग्नायझेस दॅट, त्याला असंच लक्षात आलं, जेव्हा पूर्ण ट्रिप संपली तेव्हा असं लक्षात आलं की ह्युमन कनेक्शन किती महत्त्वाचं आहे. माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं हे किती महत्त्वाचं आहे. कारण बिफोर दॅट जर्नी ही वॉज थोडा आयसोलेशनमध्ये राहणारा व्यक्ती आहे. त्यामुळं ही वॉज इन द हॅबिट ऑफ आयसोलेशन. त्यामुळं त्याला इथं कळलं बाय द एंड ऑफ द ट्रिप ही रिकग्नायझेस द इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन कनेक्शन्स, लव्ह अँड फ्रेंडशिप. मानवी जीवनामध्ये ह्युमन कनेक्शनचं, प्रेमाचं आणि फ्रेंडशिपचं काय महत्त्व असतं हे त्याला इथं कळलं. ही वन द बेट अँड हार्ट ऑफ आवडा ॲज वेल ॲज रीडर्स. तो आवडाचं, त्यानंतर पासपोर्टूचं, त्यानंतर फिक्सचं आणि एवढंच नव्हे तर रीडर्सचं सुद्धा मन जिंकतो. म्हणून विनिंग द हार्ट इज प्रिफर्ड टू विनिंग द वेजर. या नॉवेलमध्ये मन जिंकणं हे जास्त महत्त्वाचं आहे वेजर जिंकण्यापेक्षा. त्यानं वेजर जिंकली पण त्यानं लोकांची मनं सुद्धा जिंकलेली आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे होता आपला पार्ट 3 आणि लगेच आपण उद्या पार्ट 4 सुद्धा अपलोड करणार आहोत. तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळावं त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. थँक्यू सो मच.